जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. बंधूंनो, लॉर्ड बुद्धा चॅनलने आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलला धन्यवाद देतो. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रो, 68 वर्षे झाली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन. हा कालावधी खूप महत्त्वाचा असा आहे. खूप मोठ्या मोठ्या घडामोडी जागतिक स्तरावर आणि भारतातही या काळामध्ये झालेल्या आहेत. आणि या 68 वर्षाचा जर आपण हिशोब काढायचा ठरवला तर आपल्या असं लक्षात येईल की या घटनेमुळं, धम्मदीक्षेमुळं भारतीय समाजामध्ये काय परिणाम झालेले आहेत, बुद्ध समाजामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे हे तर पाहता येईलच आपल्याला, परंतु एकूण भारतीय समाजामध्ये काय बदल झाले या अनुषंगानं तेही आपल्या लक्षात येईल. या अर्थानं आपण बघू लागलो तर आपल्या सगळं लक्षात येईल की भारतामध्ये 2500 वर्षानंतर बुद्ध धम्माचं आगमन झालेलं आहे. जो भारताचा होता, भारतात उगम पावला, विस्तार पावला, परदेशात गेला, पण परदेशात गेला मात्र भारतातून लुप्त झाला. असा हा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956ला दिला. आणि बुद्ध धम्माचं इनकमिंग देशामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबत इतरही समाज या समाजाच्या प्रगतीकडं बारकाईनं लक्ष देऊन आहे की 68 वर्षामध्ये हा समाज कुठल्या कुठे गेला. एकेकाळी हा गावकी करणारा समाज, तराळ असणारा समाज अंतराळामध्ये झेपावण्या एवढा प्रगतीपथावर का गेला, याची कारणं त्यांनी शोधायला सुरुवात केली. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की भारतीय समाजामध्ये ज्यांनी 1956ला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म स्वीकारला, तो समाज जो बाबासाहेबाला प्रेरणास्थानी मानतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तो समाज, आणि ज्यांनी बाबासाहेब आणि बुद्ध न स्वीकारले असे समाज, या दोघांमध्ये प्रचंड तफावत निर्माण झालेले, दरी निर्माण झालेली. याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी जो 65 वर्षातील 40 वर्षे संघर्ष केला, तो तमाम दलितांच्या हक्क रक्षणासाठी केलेला होता. ते काही फक्त बुद्ध धम्माच्या लोकांसाठी किंवा पूर्वाश्रमीच्या महार समाजासाठी झगडले, लढले असं नव्हतं. सर्वांसाठी लढले ते. आणि या लढ्याचा परिणाम म्हणजे नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक सवलती आणि राखीव जागा निर्माण झाल्या. या राखीव जागा निर्माण झाल्यानंतर त्या राखीव जागा जेव्हा भरायला लागल्या, सरकार भरायला लागलं, तर त्यावेळी या राखीव जागांना जो पात्र होता समाज, नोकऱ्यांसाठी जी पात्रता पाहिजे होती, क्वालिफिकेशन पाहिजे होतं, ते या समाजाकडे होतं. म्हणून ही माणसं बराबर त्या राखीव कोठ्यामध्ये लागल्या गेली, नोकऱ्यांमध्ये लागल्या गेली आणि बाबासाहेबांच्या आदेशानुसार शाळा कॉलेजमध्ये शिकू लागली. एकही असं घर नसेल ज्या घराचा बाबासाहेब आंबेडकरांशी परिचय झाला की त्या घरातला मुलगा किंवा मुलगी शाळेत गेलेली नाही, महाविद्यालयात गेलेली नाही, विद्यापीठात गेलेली नाही. हे शिकल्यामुळं आणि राखीव जागांच्या या धोरणामुळं नोकऱ्यामध्ये शिरण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झाला. आणि या अर्थाने ही दुसरी ते तिसरी पिढी नोकऱ्यांमध्ये स्थिरावली आणि त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान हे बदललेलं आहे. हे जीवनमान इतकं बदललं की लोकांच्या नजरेस यायला लागलेलं आहे. डोळ्यात खुपण्या एवढं बदललेलं आहे ते. कारण 68 वर्षामध्ये या समाजामध्ये शास्त्रज्ञ निर्माण झालेत, कुलगुरू निर्माण झालेत, प्राध्यापक निर्माण झालेत, लेखक निर्माण झालेत, साहित्यिक निर्माण झालेत,
शाहीर निर्माण झालेले आहेत। असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये हा समाज पुढे गेलेला नाही आहे, अग्रेसर झालेला नाही आहे। आणि त्यामुळं मग काही समाजगटांच्या लक्षात असं आलं की या समाजाची प्रगती ही राखीव जागांमुळे झालेली आहे, शैक्षणिक राखीव जागांमुळे झालेली आहे। म्हणून भारतामध्ये मराठा समाज हा अत्यंत प्रगत असा समाज आहे, प्रगल्भ समाज आहे, धनाढ्य समाज आहे। शेती, सहकार याच्यावर सगळी त्याची पकड आहे। सहकारी बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी सूतगिरण्या असतील, शेती असेल, या सगळ्या बाजूंनी तो भरभक्कम आहे। परंतु या समाजाला सुद्धा राखीव जागा मागण्याची वेळ आलेली आहे। वेळ याच्यामुळे आली की त्यांच्या असं लक्षात आलं की एकेकाळी आमच्या शेतीवर राबणारा सालगड्याचा मुलगा आज कलेक्टर होतोय, तलाठी होतोय, अधिकारी होतोय, DYSP होतोय, SP होतोय आणि तो आमच्याच जिल्ह्यामध्ये येऊन काम करतोय। आम्हाला कायदा कानून शिकवतोय पाटलाला, गडीवरच्या बुरुजावरच्या पाटलाला। हे त्याला कुठंतरी खटकायला लागलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे प्रगती राखीव जागामुळे झालेली आहे। खरं तर हे त्याचं निदान किंवा विश्लेषण बरोबर नाही आहे। किंवा आमचे मातंग समाज, चांभार समाज म्हणायला लागले की आम्हाला राखीव जागेमध्ये अबकड असं वर्गीकरण करा SC अंतर्गत। त्यांचंही म्हणणं असंच आहे की बुद्ध समाजाची प्रगती ही केवळ राखीव जागेमुळे झालेली आहे आणि इथं या सगळ्यांची फसगत झालेली आहे, गफलत झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राखीव जागा हा सर्व समाजाला होत्या। या सर्व समाजाला म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 59 जाती SC मध्ये येतात, कॅटेगरीमध्ये। ती या SC लोकांना कुणीही शाळेत जाऊ नका म्हणलेलं नाही, शाळा बंद केलेल्या नाही आहेत, राखीव जागेच्या साठी सुद्धा ते पात्र झालेले आहेत। परंतु तरीही त्यांची प्रगती झालेली नाही। याचा अर्थ शैक्षणिक सवलती आणि आरक्षण धोरण याच्यामुळे या बुद्ध समाज पुढे गेला हे कुठंतरी अपुरं आहे। मग त्याचं पूर्णता काय आहे? तर त्याची पूर्णता ही आहे की बाबासाहेबांनी जो 56ला आम्हाला बुद्ध धर्म दिला, या बुद्ध धर्मानुसार आमचं समाजाचं वर्तन व्हायला लागलं, आचरण व्हायला लागलं आणि मग त्याच्यातून या समाजाने झेप घेतलेली आहे उंच। बुद्ध धर्म हा विचार स्वातंत्र्य देतो, आचार स्वातंत्र्य देतो आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला तो मुक्तद्वार देतो। बाकीच्या ज्या 59 जाती आहेत, या 59 जाती यांना स्वातंत्र्य नाही त्यांच्या धर्माने दिलेलं, ज्या अजून हिंदू धर्माला टिकून आहेत। स्वातंत्र्य ते हिंदू धर्म कधीही स्वातंत्र्य देत नाही। स्वातंत्र्य मूल्याच्या या विरोधी तो समाज काम करत असतो, धर्म। म्हणून ते जात ही महत्त्वाची मानतात, व्यक्तीपेक्षा, व्यक्तीची गुणवत्तापेक्षा, त्याच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा। म्हणून त्यांच्याकडं जातीला खूप महत्त्व दिलं जातं आणि जातीच्या चिखलात ही माणसं अडकून पडल्यामुळं, जातीच्या बाहेर न निघाल्यामुळं या माणसांचं खच्चीकरण झालेलं आहे आणि जवळजवळ 70 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की बुद्धासारखी प्रगती आपल्याला करायची असेल तर या सगळ्या राखीव जागा, शैक्षणिक सवलती बुद्ध समाज घेतोय आणि म्हणून याच्यामध्ये अबकड वर्गीकरण करा आणि मग आम्हाला द्या, अशा पद्धतीचं यांचं म्हणणं आहे। तर मराठा समाजाचं म्हणणं आहे की आमच्या मराठा समाजाच्या पोरांना रिझर्वेशन द्या। याच्यावरून महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे मोर्चे, लाखोचे मोर्चे निघालेले आहेत आणि त्यांनी राखीव जागाचं धोरण केलेलं आहे। या अबकड मागणाऱ्या लोकांनी कुठेही बुद्धाकडे वळलेले नाहीत। मराठा समाजातील काही अभ्यासू माणसं, साळुंके सरांसारखी माणसं, प्रदीप गायकवाडसारखी माणसं बुद्धाकडे वळलेत नाही असं नाही, पण एकूण समाजाची जी मानसिकता आहे ती बुद्धाकडे वळलेली नाही। म्हणजे बुद्ध स्वीकारला की माणसाची प्रगती होते हे अजून समीकरण त्यांच्या डोक्यात गेलेलं नाही, म्हणून त्यांची अधोगती चालू आहे। आणि कधी कधी तेच होणार आहे, राखीव जागा देऊन
तुम्हाला जर विचार स्वातंत्र्य दिलं नाही तर तुम्ही राबणारे गुलामच राहणार आहात. तुमच्यामध्ये बुद्ध धम्मामुळे जो काही उजेड पडलेला आहे, जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि तुम्ही मनाने मुक्त झालात, मनाने तुम्ही अभिव्यक्त व्हायला लागलात, स्वतंत्र झाला, स्वतंत्र विचार करायला लागलात, ती तुम्हाला येणार नाही. कारण अजून तुम्ही त्या चिखलामध्येच राहिलेला आहात. म्हणून या 68 वर्षामधले या बुद्ध धम्म ज्यांनी स्वीकारला त्या समाजाचे जरी प्रश्नाकडे आपण पाहिलं तर असं लक्षात येते की या समाजाचेही सगळेच प्रश्न सुटलेले नाहीत. मराठा समाजाचं अबकट मागणाऱ्या समाजाचं असं म्हणणं आहे की बाबा या बुद्ध समाजातले जास्तीत जास्त माणसं नोकऱ्याला लागले, आरक्षण धोरणाचा यांनी लाभ घेतलेला आहे, म्हणजे सगळ्याच बुद्ध समाजातली माणसं हे नोकऱ्याला लागले आणि त्यांचा आर्थिक स्तर सुधारलेला आहे असं नाही आहे. बुद्ध समाजातली खूप माणसं अजून ज्यांना शिक्षणाचा गंध नाही, ज्यांनी शिक्षण घेतलेलं नाही, असे अशिक्षित, ज्यांनी अर्धवट शिक्षण घेतलं असे अर्धवट शिक्षित अशी खूप लोक आहेत की जे अजूनही सेंटरिंगचं कामं करतात, लेबरचे कामं करतात, मजुराचे कामं करतात. किंवा एखादा भाऊ प्राध्यापक आहे, एखादा भाऊ डॉक्टर आहे, तर बाकीचे 2 भाऊ शेतमजूर म्हणूनही कामं करतात. या गोष्टीकडं नजरेआड होऊन चालत नाही. पण हे जरी असलं, ही माणसं शेतमजुरी करीत असले, सेंटरिंगचं काम करीत असलं तरी यांना बुद्ध स्वीकारलेला आहे, बुद्ध सापडलेला आहे. आणि म्हणून बुद्धामुळं त्यांच्या राहणीमानात फरक पडलेला आहे, त्यांचे देवधर्म सुटलेले आहेत, त्यांचे नवस सायास सुटलेले आहेत आणि ही माणसं मनाने मुक्त झालेली आहेत. त्यामुळं या समाजाची प्रगती ही 68 वर्षामध्ये खूप प्रगती झालेली आहे. आणि ते म्हणत असताना आपण कधी आत्मपरीक्षण बी केलं पाहिजे. इतर समाज बुद्ध समाजाला काय म्हणतो, प्रगतीवर गेला म्हणतो, त्याची खूप प्रगती झाली म्हणतो, ते अंतराळात गेला म्हणतो, हे म्हणणं ठीक आहे. पण ॲक्च्युअल पोझिशन जर आपण ग्राउंड लेवलवर पाहिली, गाव पातळीवर पाहिली, तर आपलं असं लक्षात येईल की बुद्ध धम्म स्वीकारलेल्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या मर्यादा, उणिवा शिल्लक राहिलेल्या आहेत. या उणिवावर सुद्धा आपण बोललं पाहिजे. म्हणून लॉर्ड बुद्धाने जो मला विषय दिलेला आहे तो असा दिलेला आहे की धम्म स्वीकाराची 68 वर्ष आणि आमची सद्यस्थिती. सद्यस्थिती याचा मध्ये आपण एकदम राजकीय, सामाजिक एवढ्या अंगानेच घेतो. ही परिस्थिती 2च अंगापुरती मर्यादित नसते. पूर्ण एकूण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या समाजाचं काय प्रतिनिधित्व आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर आपण असं पाहिलं असेल तर न्यायपालिका असेल, न्यायपालिकेत हा समाज नगण्य आहे अजूनही. प्रेस आहे, मीडिया आहे, TV सारखं माध्यम आहे, इथे सुद्धा अत्यंत नगण्य अशी माणसं या समाजातली आहेत की या माध्यमांचा जो प्रभाव आहे तो खूप मोठा आहे. सांस्कृतिक अंगानं सुद्धा दररोज लोक TV पाहतात, 10-10 घंटे, 5-5 घंटे, 6-6 घंटे. तर या TVतून जे काही दाखवलं जातं त्याच्यामध्ये आंबेडकराईट समाजाचा, बुद्ध समाजाचा अत्यंत नगण्य असा वाटा आहे. भौतिक प्रश्न सगळ्यांचे अजूनही सुटलेले नाहीत. आपण जर आकडेवारीच काढली गावोगावची तर याच्यामध्ये शेतमजुरांचं प्रमाण, कष्टकऱ्यांचं प्रमाण, शहरी सेंटरिंगवाल्या मजुरांचं प्रमाण असेल, भाजीपाला विकणाऱ्यांचं प्रमाण असेल, तर हे बुद्ध समाजाचं सुद्धा अधिक आहे. त्यामुळं भौतिक प्रश्न सुटलेले नाहीत. परंतु मानसिकदृष्ट्या ही माणसं समाधानी आहेत की आम्ही नरकातून बाहेर आलो, हिंदू धर्माच्या नरकातून आम्ही बाहेर आलो. कारण तिथं आम्हाला एवढंसुद्धा आनंददायक जगणं मिळू शकत नव्हतं. आता शहरामध्ये भाजीपाला विकणारी आमची बहिणी ही जर खेड्यातल्या पाटलाच्या घरी दारावर गेली भाजीपाला विकायला तर हिची जात पाहून पाटील नाही तिची भाजीपाला घेत नव्हता, तिला विक्रीचे सुद्धा अधिकार नव्हता. मग शहरामध्ये तिची जात कुणी पाहत नाही आहे. त्यामुळं मग शहरीकरण आणि बुद्ध धम्म स्वीकार यामुळं तिचं जीवन उजळून निघालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. आता कुठल्याही
समाजाची प्रगती पाहायचं असेल तर ही आर्थिक प्रगतीवर अवलंबून असते. अजूनही बुद्ध समाजाच्या माणसांचे स्वतंत्र कारखाने नाही आहेत, साखर कारखाने नाही आहेत, शुगर फॅक्टऱ्या नाही आहेत, बँका नाही आहेत, पतपेढ्या नाही आहेत. हे उभं राहायला पाहिजे होतं. फारशा शिक्षण संस्था नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पी सोसायटी सोडली तर जिथं सगळ्या महाराष्ट्रभर जाळं आहे, 10-20 जिल्ह्यामध्ये आहे, 4-2 जिल्ह्यामध्ये आहे, अशी एखादी शिक्षण संस्था या समाजाच्या ताब्यात नाही आहे. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या या समाजाची प्रगती झाली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. हा मागेच आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्यासुद्धा हा समाज खूप मागे आहे. राजकीयदृष्ट्या इतर समाज आंबेडकराईत समाजाला, बुद्ध समाजाला जागृत आहे असं म्हणतात, परंतु तो पुरेसा जागृत नाही आहे. जागा असायला पाहिजे होतं. वामनदादांचं एक गाणं आहे की जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. हे पिल्लू जागा नाही आहे. हे जागा कशासाठी आहे? त्याला कुठं काही मिळेल हे पाहण्यासाठी जागा आहे, पण त्याच्या हक्क अधिकारासाठी ते अजून जागा झालेलं नाही आहे. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये हातावर टिकवते, त्याच्या रांगेमध्ये मारामारी होते आणि गर्दीमध्ये, खेचाखेचीमध्ये 50 रुपयाच्या साडीसाठी बाया गर्दी करायला लागतात. हे कुठल्याही देशाला भूषणावं असं चित्र नाही. तांदूळ फुकट दिला, गोडे तेल फुकट दिलं, जीवनावश्यक वस्तू सरकार अर्ध्या किमतीमध्ये फुकट देते, हेही राज्यकर्ता म्हणून सरकारला शोभण्यासारखं नाही आहे. कारण ते भिकारी बनवत आहेत नव्या अँगलने. नवीन अर्थव्यवस्थेमध्ये फुकट देऊन ही माणसं त्यांना आळशी आणि भिकारी बनवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 56च्या पूर्वी वतनदारी हा प्रकार नाकारला होता. महारांना नगण्य असं मात्र किंवा धान्य पैसा दिला जायचा आणि त्या बदल्यात त्याला 24 तास राबवून घेतलं जायचं. याच्यामुळं हा समाज आळशी बनला. संध्याकाळी भाकरी खायला मिळतात आयत्या मागून आणलेल्या, भीक मागून आणलेल्या. त्यामुळं कष्ट करायची सवय हा माणूस विसरला, आळशी बनला, स्वाभिमान विसरला, सन्मान विसरला आणि मग तो गुलाम झाला. फुकट जो जो देश देतो, ज्या ज्या नागरिकांना दिलं जातं, ही नागरिक हळूहळू सरकारचे गुलाम व्हायला लागतात मानसिकतेनं सुद्धा. आणि मग ते गुलाम झालेले माणसं हे स्वाभिमानी असू शकत नाहीत. हे लाचारांची फौज निर्माण करणं असते. एकीकडं नेट सेट PhD झालेल्या मुलींना CHBवर प्राध्यापक म्हणून सरकार नेमते, त्यांची फुल टाईम भरती करत नाही. आणि इकडे राजकीय स्टंट म्हणून लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला ते निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करते आणि त्यांच्या खात्यामध्ये देते, फुकट देते. इकडे त्या मुली नेट सेट झालेल्या, PhD झालेल्या, MA MSc झालेल्या मुली 12-10 हजारावर, 15 हजारावर काम करतात. त्यांना 15,000 रुपये वाढवून देणं किंवा शेकडो जागा विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये व्हॅकंट आहेत, रिकामे आहेत, त्या सरकार भरत नाही. कारण त्या भरल्या तर हे शिकलेले माणसं आपले हक्क अधिकार मागतील याची भीती सरकारला असते. हे अडाणी बायांना 1500 दिले, त्या काही गुपचूप घेऊन शांत बसतील आणि आपल्याला वोट करतील असं या सरकारचं धोरण असते. इथे हक्क अधिकाराची जाणीव नाही, तो उपकारकर्त्याची भावना आहे. राज्यकर्ता वर्ग आम्ही उपकारकर्ते आहोत आणि तुम्ही उपकार करून घेणारे आहात अशा पद्धतीची भावना आहे. आणि या भगिनीमध्ये सुद्धा बुद्ध समाजातल्या खूप भगिनी आहेत. कारण यांना हाताला काम देणाऱ्या शैक्षणिक संस्था नाही आहेत, कारखाने नाही आहेत, बँका नाही आहेत. त्यामुळं या समाजाचे मानसिक परिवर्तन जरी झालेलं असलं तरी सगळेच्या सगळे भौतिक प्रश्न सुटले असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. राजकीय अंगानं पाहिलं आपण तर या बाबासाहेबांच्या माघारी सर्व रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन चळवळ याची फाटाफूट झालेली आहे. गटातटामध्ये विभागल्या गेलेले आहे. मध्यंतरी 72ला पॅन्थर निर्माण झाली आणि एक आशा वाटली होती की हे काहीतरी वादळ निर्माण करतील आणि समाजाचं भलं करतील.
पॅन्थरच्या चळवळीने काहीच केलं नाही असंही नाही आहे. पॅन्थरच्या चळवळीने काही महत्त्वाचे लढे लढलेले आहेत. आणि स्वाभिमानी चळवळ काय असते, मार खाणारा समाज मार देणारा समाज कसा बनू शकतो हे पॅन्थरनं दाखवून दिलेलं आहे. परंतु पॅन्थरही पुढच्या काळामध्ये गटबाजीमध्ये विभागल्या गेली आणि पॅन्थरचेही शकले झाले. आज परिस्थिती अशी झालेली आहे की एकीकडे स्वाभिमानाचं बाबासाहेब आंबेडकरांचा गुरगुरणारे वाघ आज कमळाच्या चिखलामध्ये फसलेले आहेत आणि तिथे जाऊन निवांत बसलेले आहेत, कविता करत बसलेले आहेत, रवंत करत बसल्यासारखं. त्यामुळं या पॅन्थरच्या मूळकडून सुद्धा आता फारशा अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. आणि याचं कारण असं झालं की वामनदादांनी एका गीतामध्ये म्हटलेलं आहे, माझ्या तला भीम आज मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा. आहे तेच माझं गाव आणि तेच गाव कर, माझा भीमा असताना कापायचे थर थर. गेला गेला भीमराना, आला नेंबळटपणा, दोष देऊ कुणा. भीम उन्हा करणं म्हणजे भीम या अर्थानं नाही. भीम बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्ये घेऊन जगली, जे मूल्य घेऊन त्यांनी राजकारण केलं, ते मूल्य त्यानंतरच्या चळवळीने, राजकीय चळवळीने विशेषतः पायदळी तुडवलेली आहेत. बाबासाहेबांचं नामस्मरण केलं, दररोज बाबासाहेबांच्या नावानं जयघोष केला, जय भीम शेकडो वेळा घातला. परंतु त्यांनी दिलेली जी मूल्य होती, जी स्वाभिमानाची चळवळ होती, ती स्वाभिमानाची चळवळ कुणाच्या तरी दावणीला बांधण्यामध्ये या लोकांनी आपलं इति कर्तव्यता आहे असं समजलेलं आहे. आणि त्यामुळं राजकीय चळवळीचं सुद्धा खूप मोठी पिछेहाट झालेली आहे. हा समाज 10 ते 11% प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, काही जिल्ह्यात तो 15-20% आहे. परंतु त्याचा एकही प्रतिनिधी विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये जात नाही. कारण या समाजाच्या प्रगतीमुळं या समाजाला जवळ धरणारे मित्र, नैसर्गिक मित्र ज्याला म्हणूयात, असे फार कमी राहिलेले आहेत. त्यांच्याही चुका काही असतील किंवा यांच्याकडूनही काही चुका राहिल्या असतील. नैसर्गिक मित्र जर असते आणि हे 10-5% इकडचे तिकडचे मत परिवर्तन झालं असतं तर यांच्या शिटा लागायला खूप चांगली गोष्ट झाली असती. परंतु तसं झालेलं नाही आहे. कुणाच्या हेकेखोरपणामुळं झालं की कुणाच्या मूर्खपणामुळं झालं, पण परिणाम एक झाला की या समाजाचा कुठलाही प्रतिनिधी 19च्याही लोकसभेमध्ये नाही आणि 24च्याही लोकसभेमध्ये नाही. मुंबईसारख्या जवळजवळ 200-250 नगरसेवक असलेल्या महानगरपालिकेमध्ये एकही बुद्ध समाजाचा नगरसेवक निवडून आलेला नाही. ही शोकांतिका आहे या समाजाची. याचं कारणच वामनदादा सांगतात तशा पद्धतीनं ते की किंवा आमचे वामनदादाचे शिष्य आहेत आपले बुलढाण्याचे प्रतापसिंग बोदडे, ते असं म्हणतात की पांगली रे तुझी सारी सैना, त्यात सरदार कोणी दिसेना. बिन धन्याच्या या फौजेसा आता, सारी दुनिया हसू लागली रे. हे आंबेडकरी राजकारणाचं हास्यास्पद असं स्वरूप आहे. हे याच्यामध्येही आपल्याला 68 वर्षानंतर का होईना पण आपल्याला सुधार करणं आवश्यक आहे. आशादायक असं चित्र नाही आहे. आपण असं पाहूत की 68 वर्षामध्ये भरीव कामगिरी झालेली हे खरंच आहे, परंतु जेवढी भरीव कामगिरी पाहिजे होती बाबासाहेबांना स्वीकारल्यानंतर, त्यांना प्रेरणास्थान मानल्यानंतर, की ते झालेलं नाही आहे. याचं कारण आम्ही बाबासाहेब निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे स्वीकारला असं नाही आहे. प्रामाणिकपणे स्वीकारला असता आणि त्यांच्या विचाराशी, मूल्याशी निष्ठेनं आम्ही राहिलो असतो तर असं आम्ही चुकीचं वागत गेलो नसतो. मग वामनदादासारख्या माणसाला म्हणावं लागते की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. 5ही सखीचे लाल, माईचे लाल वामनदादांना या समाजामध्ये प्रामाणिक दिसत नाहीत की बाबासाहेब आंबेडकर समजून घेऊन त्यांच्या विचारावर राजकारण करून पुढे घेऊन जाणारे आणि समाजाला दिशादायक असं देणारे माणसं नाही आहेत, असं वामनदादांचं ते निदान आहे.
मी नकारात्मक बोलतो असं नाही आहे, परंतु बऱ्याच वेळा काय होते की जय जयकारामध्ये आपलं आत्मचिकित्सा करणं समाज विसरून जातो आणि मग आपल्या ज्या चुका येतात त्या चुका वारंवार होत राहतात आणि या चुकीचे परिणाम समाजाला दीर्घकाळपणे भोगावे लागतात. 19मध्ये 14पासून 19मध्ये आणि 24मध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत कडवा विरोध केलेला आहे आणि देशासाठी जी माणसं चांगली नाही आहेत ही माणसं सत्तास्थानावर बसलेली आहेत, अत्यंत विघातक माणसं आहेत ही. यांना देश राष्ट्र याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. या माणसांना आपली पुरुष सत्ताक अजेंडा राबवायचा आहे आणि जाती धर्मावर संस्कृतीवर देवाधर्मावर विश्वास असलेले लोकांना ते देवधर्मांची निर्माण करायचेत, पुतळे निर्माण करायचेत, मंदिरं निर्माण करायचीत आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च करायचेत. बाकी देशातील बेरोजगारी, देशातल्या बेकारी, महागाई हे यांचे कधीच विषय राहिलेले नाहीत आणि या लोकांना सत्तेत येण्यासाठी आंबेडकरी समाजानं फार मोठं आपलं बळ न येण्यासाठी वापरायला हवं होतं, तर त्यांचा हातभार लागलेला आहे हे सत्तेत येण्यासाठी. हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे, कारण यांच्यावर जिम्मेदारी आहे फार मोठी. कारण इतर समाज जेवढा सुज्ञ नाही, बाकीच्या समाजाला आपले शत्रू कोण मित्र कोण हेच कळत नाहीत, अजूनही कळत नाहीत. बुद्ध समाजाला कमीत कमी आपले शत्रू कोण आहेत आणि विचारधारेचे मित्र कोण आहेत एवढं तरी पक्क कळते. मग अशा शत्रूला सत्तास्थानी आणण्यामध्ये आमचा हातभार लागत असेल तर आमचं कुठंतरी चुकते हे आम्ही प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. आणि आम्ही आमचा टेकू जर यांच्या सत्तेला लागत असेल तर आम्ही बाबासाहेबांशी प्रामाणिक नाही आहेत, त्यांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक नाही आहेत असं आम्हाला म्हणावं लागते. यामुळं सद्यस्थिती ही फारशी समाधानकारक नाही आहे. ज्या दीक्षाभूमीवर नागपूर मुकामी बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्मदीक्षेचा सोहळा साजरा केला, या दीक्षाभूमीवरील आंबेडकर स्मारक कॉलेजमध्ये RSSची मीटिंग होते आणि कुणीतरी एखाद्या उठवळ माणसाच्या पाठिंब्यानं दीक्षाभूमीला खोदकाम करून तिथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जाते आणि समाज नेते सगळे गाफील असतात. या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की हा कुंभकर्णी झोपेमध्ये असतो. हा समाज बेसावध असतो, तत्काळ सावध होत नाही, तो कुंभकर्णासारखा झोपतो तो आणि जेव्हा फार अति होईल तेव्हा मग तो बाहेर पडतो. दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगला सरकारने रोख दिलेली आहे, पण ते फायनल नाही, कॅन्सल केलेलं नाही आहे. किंवा आंबेडकर भवन मुंबईचं पाडलं, त्या आंबेडकर भवन पाडायच्या आधी 8 दिवस मोठमोठ्या जाहिराती सरकार देत होतं किंवा सरकारी अधिकारी देत होते. त्या जाहिराती पाहून हा समाज जागा नाही झाला, हा समाज जागा झाला ॲक्च्युअल ते आंबेडकर भवन जमीनदोस्त झाल्यानंतर तिथे थांबवायला गेलेत. बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे ते रोखण्यासाठी गेलेले आहेत, पण अगोदर तिथे जाऊन त्या जागा रक्षण करण्यासाठी काही करावं असा समाजवाद राहिला नव्हता. कारण आळशी बनलेला आहे तो, गाफील राहिलेला आहे आणि या गाफीलपणामध्ये याची शिकार करणं अत्यंत सोपं असते. दीक्षाभूमी ही आमचं मानबिंदू आहे. या दीक्षाभूमीच्या कॉलेजमध्ये जे कुठलं ते व्यवस्थापन आहे त्या समितीचं, त्या व्यवस्थापनाला जनाची नाही तर मनाची तरी लाज असायला पाहिजे होती की जी विचारधारेला बाबासाहेबांनी कडवा विरोध केलेला आहे, संघाला विरोध केलेला आहे, सावरकर विचाराला विरोध केलेला आहे, त्या विचारधारेच्या माणसांना मीटिंगसाठी आमचं कॉलेजमधील वर्ग हॉल कशासाठी द्यायचा, पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे. त्यामुळं हा समाज गाफील राहिला. हे गाफील राहू नये आणि याची वारंवार शिकार होऊ नये, नाहीतर दरवर्षी असे 68वा 69वा 70वा धम्मचक्र परिवर्तन दिन येत राहील आणि आमचे असंच शिरकाण होत राहील. हे होऊ नये म्हणून काही विचार आमच्या समाजाने केला पाहिजे. मला विषय
दिलेला असला धम्मशिवकाराची 68 वर्षे आणि सद्यस्थिती, तर या सद्यस्थितीवर काही उपाय आहे का, हाही तुमच्या मदतीनं मला मांडावासा वाटतो. मित्र, कुठल्याही गोष्टीवर उपाय असतो, आपल्याला ते शोधावा लागतं. आणि हे शोध घेण्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की पहिला उपाय आहे या समाजासाठी की मूळ बाबासाहेबांची पुस्तकं या समाजातल्या सगळ्या शिक्षित लोकांनी वाचली पाहिजेत, मन लावून वाचली पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. गायक शाहीर काय म्हणतात, भिकू भंतेजी काय म्हणतात याच्यावर विश्वास न ठेवताना मूळ पुस्तकं स्वतः वाचली पाहिजेत, त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांची पुस्तके, विचार ही दिशादर्शक आहेत, त्याच्यातून त्यांना दिशा सापडू शकते, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारावर निष्ठा पाहिजे. आपल्याकडं निष्ठा नाही राहिल्या, उरल्या नाही आहेत. कुठेतरी थोडं बहुत संधी मिळाली की तिकडे पळायला लागतात माणसं. कुठला तरी एक सिनेमा हिरो बुद्धाच्या मूर्त्या थायलंडहून आणतो आणि इकडे भारतामधल्या लोकांना वाटतो, आणि वाटलेल्या मूर्त्याचा कार्यक्रम करून तो एका विशिष्ट पक्षाला मदत होईल, मते दिली जातील अशा पद्धतीची व्यूहरचना करतो आणि हा समाज फसतो. आपण छोटंच मूर्ती बसवू, छोटं विहार बांधू असं न वाटत नाही त्यांना. आपल्या स्वाभिमानानं, आपल्या खिशातल्या पैशातून करू असं नाही वाटत. ते फुकट घ्यायची सवय लागलेली एवढं लवकर सुटत नाही रक्तातली आमच्या. मागायचं जे आहे ते हे एका पिढीमध्ये सुटणार नाही ते. त्यामुळं हे संधी साधूपणा करतो आणि मग बाबासाहेबावरील निष्ठा कमी होते आणि मग हा माणूस भलतीकडेच जायला लागतो. ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसांनी जे काही कराल ते स्वाभिमान विकून करायचं नाही, स्वाभिमानी राहूनच करायला पाहिजे त्यांनी ते. दुसरी गोष्ट, शिक्षणाबद्दल कधीही हेळसांड करू नये. हल्ली काय झालं की लोकांना नोकऱ्या लागत नाहीत, पोरं बेकार आहेत म्हणून नवीन शिकलेली पोरं शाळा कॉलेजमध्ये जायलाच बंद झालेली आहेत. 10-10 वर्षे नोकऱ्या जागा निघाल्या नाहीत, आमचं कसं होईल म्हणतात. कधीही शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण या वर्गामध्ये नाही झालं नाही पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला, या धम्मप्रसारासाठी त्यांना अथक प्रयत्नातून शुक्ला नावाच्या मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे होते, त्या शुक्ला मुख्यमंत्र्याच्या घरून बुद्धमूर्ती आणावी लागली होती कार्यक्रमासाठी. आणि त्या विधीसाठी 5 भंतेजी त्यांना देशभरातून गोळा करावे लागलेले होते, कारण तेव्हा भंतेजीची संख्या खूप अपुरी होती. चंद्रमुनींच्या हस्ते तो कार्यक्रम झाला. तर आज आपण पाहिलं तर बुद्धमूर्त्याची संख्या खूप झालेली आहे, विहारांची संख्या खूप झालेली आहे, भंतेजीची संख्या खूप झालेली आहे. मुद्दा आहे की हे सगळं प्रामाणिकपणे चाललं का? विहारांमधून बाबासाहेबांचे विचार सांगितले जातात का? किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सांगितलेला बुद्ध सांगितला जातो का? का जपानचा, थायलंडचा कुठला तरी वज्रयानी, महायानी, सहजयानी, तंत्रयानी सांगितला जातो आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार विकृतीकरण बुद्धाचं केलेलं ते त्या तंत्रज्ञानाद्वारे लोकांवर लादलं जातं. हे आम्ही पाहिलं पाहिजे. कारण आम्ही हा समाज जेव्हा तराळ होता, अस्पृश्य होता, तेव्हा जपानमध्ये बुद्ध होता, थायलंडमध्ये होता, श्रीलंकेमध्ये होता. आमची अस्पृश्यता घालवण्यासाठी कुठलाही बुद्ध आलेला नाही आहे. आमची अस्पृश्यता घालवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर त्यांच्या नजरेतून, त्यांच्या व्हिजननं जो बुद्ध पाहिला, जो त्यांनी परिशुद्ध करून आम्हाला बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये दिलेला आहे, तोच बुद्ध आम्ही सांगितला पाहिजे, विहारातून सांगितले गेलं पाहिजे. संघटनेचं महत्त्व असेल, संघाचं महत्त्व असेल, शिस्त असेल, चरित्रवान समाजाची निर्मिती असेल, असाच विचार विहारातून गेला पाहिजे, भंतेजीच्या मुखातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की समाजाची नीतिमत्तेवर आधारित बांधणी झाली पाहिजे. चारित्र्यवान समाज ही ओळख झाली पाहिजे. कारण चारित्र्यवान समाज ही ओळख झाली तर तुमच्याकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघू शकत नाही. कारण हा नीतिमान समाज आहे. हा कधीही मतं विकणार नाही,
हा 50 रुपयाच्या साडीवर आपलं मत विकणार नाही, तसंच हा 500 रुपये देऊन मतपरिवर्तन याचं होणार नाही. हा जो आयडेंटिटी आहे, ओळख आहे, ही या समाजाची झाली पाहिजे. आणि असं झालं तरच आम्हाला बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती भारतामध्ये यशस्वी झाली असं म्हणता येईल. याच्या जोडीला अजून काय झालेलं आहे की ते विपश्यना करणाऱ्यांचे एक फॅड झालेलं आहे. मी प्रत्येक वेळा सांगत असतो की आजचे जे विपश्यनावाले लोक आहेत, या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्मावर जेवढी पुस्तकं वाचली तेवढी कुणीही वाचलेली नसतील. मग एवढं ग्रंथ वाचणाऱ्या माणसाने कुठेतरी 22 प्रतिज्ञा देताना आम्हाला एखादी प्रतिज्ञा दिली पाहिजे होती 23वी, की बाबा विपश्यना सगळ्यांनी केली पाहिजे, किंवा स्पष्टपणे कुठंतरी सांगितलं पाहिजे होतं बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये, भाषणामध्ये, काठमांडूच्या भाषणात असेल की तुम्ही लढा, संघर्ष करा, शिका. हे जसं आम्हाला सांगितलं त्यांनी, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शेवटी विपश्यना करा असं सांगायला पाहिजे होतं. ते सांगितलेलं नाही आहे. म्हणजे बाबासाहेबांनी न सांगितलेल्या गोष्टी आम्ही हिरिरीनं करतो आहे गावोगावी, आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मात्र विसरून जातो आहे. आणि त्यामुळं मग बाबासाहेबांच्या व्हिजनमधला बुद्ध इथे रुजत नाही. बुद्ध धम्म परिषदेमधली जी भाषणं आहेत, जी लोक बोलवली जातात, पाहुणे विहारामधून जी बोलवली जातात, ती दानाच्या आशेनं बोलवली जातात. आमच्या मराठवाड्यातले काही भंतेजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन भोजन केलं आणि दान घेऊन आले. या भंतेजींना माझी विनंती लॉर्ड बुद्ध चॅनलच्या वतीने की राजशिष्टाचार मंत्रालयाद्वारे तुम्हाला निमंत्रण आलं होतं का, असेल तर त्याची कॉपी त्यांनी लॉर्ड बुद्धाकडे जमा करावी. कुठला तरी फडतूस अधिकारी त्याच्या प्रमोशनसाठी मी एवढे भंतेजी आणतो आणि या भंतेजी मागे हा समाज आहे असं म्हणतो, आणि या भंतेजींना फोन करतो, आणि आमचे चिवर घातलेले थेरो महाथेरो मिरवून घेणारी माणसं पळूपळू जातात. कुठलेही लेखी निमंत्रण नाही त्यांना. तसंच राष्ट्रपती भवनातर्फे प्रेस नोट दिली जाते, तिथेही राजशिष्टाचार असते, प्रोटोकॉल म्हणतो आपण. तिथेही त्यांनी पत्र दाखवावं. उदगीरच्या कार्यक्रमामध्ये हे लोकांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण आलेलं होतं. असं झालेलं नाही आहे. हे पळपळ गेलेले आहेत. बुद्धाने सांगितलं की लाभाच्या पदाकडे तुम्ही वळू नये. 24 तास आणि वर्षावासाच्या काळामध्ये ही लोक आपलं स्थान सोडतात, जे स्थान सोडता येत नाही. 3 महिने त्यांनी एकाच जागी राहून धम्म प्रसार केला पाहिजे. बुद्धाने संघाला घालून दिली जी शिस्त आहे, ही शिस्त हीच लोक मोडतात. हेच लोक विनयातील नियमांची पायमल्ली करतात. आणि बघ, फक्त 25,000 रुपयाच्या पॉकेटसाठी ही माणसं तिथपर्यंत गेलेली आहेत. आणि माईक घेऊन त्यांचा फार मोठा गौरव केलेला आहे सरकारचा. सत्ताधाऱ्यांना तर हे हवंच असते ना, कारण सत्ताधारी लोकांना मताचं गणित करावं असते. भंतेजीच्या पाठीमागे बुद्ध समाज आहे हे त्यांना माहिती असते, म्हणून भंतेजींना ते जवळ बोलावतात, भोजनदान देतात. हे सगळे भंतेजी फार विद्वान आहेत, शिकलेले आहेत, सद्वर्तनी आहेत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी यांना बोलवलेलं नाही आहे. हे त्या समाजाचे प्रतिनिधी आहेत की ज्या समाजाची मतं मला पाहिजे आहेत. हे त्या समाजाचे गुरु आहेत. ॲक्च्युअल गुरु शिष्य परंपरा ही बुद्धामध्ये नाहीच आहे. पण हे भंतेजी लोक उपासकांनाही सांगत नाहीत, आणि उपासकाचे अज्ञान असं आहे की ते त्यांना आमचे धम्मगुरू मानतात. जिथं बुद्धानंच सांगितलं की मी तुमचा गुरु नाही, तुम्ही माझे शिष्य नाही, मी मेल्यानंतर धम्म हा तुमचा मार्गदर्शक आहे, मी नाही, बुद्ध नाही. धम्म तुमचा मार्गदर्शक आहे, गुरु नाही आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये कानमंत्र दिला जातो, गंडा बांधला जातो. तसे गंडे, धागे, दोरे आणि कानमंत्र इथे नाही आहे, कारण बुद्ध हा मार्गदर्शक आहे. रस्ता आपल्यालाच चालवायचा आहे. त्यांनी सांगणार की बा या वाटेवर जाऊ नका, इकडे खाच खळगे इकडे आहे, आणि चांगल्या रस्त्याने गेला तर तुमचं जीवन भलं होईल. मार्ग दाखवतो त्यांनी, दीपस्तंभासारखा, लाईटासारखं, विजेरीसारखं. तरी ही लोक चुकीच्या दिशेनं सांगतात. आणि हीच भंतेजी लोक जे अर्धवट शिकलेले आहेत,
जे विनयाचे नियम पाळत नाहीत, जे पातिमोक्ष नावाचा एक समारंभ असतो, आपल्या हातून झालेल्या चुका श्रेष्ठ भंतेजी पुढं त्यांनी कबूल केल्या पाहिजेत आणि त्याची क्षमायाचना केली पाहिजे. आणि हा समारंभ दर महिन्याला दर विहारामध्ये व्हायला पाहिजे. एखाद्या काही घटना भंतेजीच्या हातून घडली त्या महिन्यामध्ये, तर त्यांनी तिथं श्रेष्ठ भंतेजीच्या पुढे कबुली दिली पाहिजे आणि मग त्यांनी माफ करायचं की नाही ते ठरवणार. आणि माफी केली तर याच्या अंगावर चिवर राहणार, नाहीतर चिवर काढायचं सुद्धा शिक्षा ते वरिष्ठ भंतेजी देऊ शकतात. असा पातिमोक्ष नावाचा समारंभ कुठल्याही विहारात मराठवाड्यात तरी होत नाही. बाकीच्या ठिकाणी होत असेल तर आम्हाला माहिती नाही. तर हा समारंभ न करणारे भंतेजी ॲक्च्युअल भंतेजीच नसतात, त्यांच्या चिवराला अर्थ नसतो. आणि उपासकांचं बी असं झालं आहे की उपासक चिवराला महत्त्व देतात. चिवरातील माणूस मग तो दरोडेखोर असेल, गुन्हेगार असेल, लबाडी असेल, तर त्यालासुद्धा तपासलं पाहिजे तुम्ही. चिवर तर मग कपड्याच्या दुकानामध्ये मिळते ना. तुम्ही चिवरालाच महत्त्व देत असाल तर ते चिवर कपड्याच्या दुकानात असते, ते कपड्याला महत्त्व द्या. मग माणसालाही महत्त्व दिलं पाहिजे. त्याचं आचरण शुद्ध आहे का, विचार शुद्ध आहेत का, आणि मग तो बाबासाहेबाच्या बुद्धाच्या विचारानुसार चालतो का, हे तपासणंसुद्धा उपासकाचे काम आहे, ड्युटी आहे. अशोकाने सांचीला फार मोठं स्तूप उभा केलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज आहे. या सांचीमध्ये एक फार मोठं म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये अशोकाच्या शिलालेखाचा एक अर्धवट तुटलेला भाग तिथे ठेवलेला आहे. त्या शिलालेखावर अशोकाने असं कोरलेलं आहे की जे भिक्खू संघाच्या विनयातील नियम तोडतील, नियमानुसार वागणार नाहीत, त्यांचं चिवर उतरवण्यात येईल, असं सांचीच्या स्तूपावर लिहिलेलं आहे. आता आमचे उपासक हे वाचत नाहीत, जाऊन पाहत नाहीत आणि त्यामुळं मग आमचा धम्मगुरू आहे असं मानायला लागतात. आणि मग याचा फायदा हे राजकीय लोक अशा पद्धतीने घेतात. आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषदेचे मेंबर असतील, त्याच्या भागामध्ये या एवढ्या वार्डावर भंतेजीचा प्रभाव आहे, मग भंतेजीला आपण खिशात टाकलं की एवढे वार्ड आपले पक्के, अशा पद्धतीचं गणित ही माणसं करतात. याला आम्ही अशोक पॅटर्न असं म्हणतो. हा अशोक पॅटर्न नांदेडपासून सुरू झालेला आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेला आहे. वाईट गोष्टी लवकर पसरत असतात, चांगल्या गोष्टी पसरत नाहीत. मित्र, याबरोबर मी अजून एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की बुद्धाच्या काळामध्ये अजातशत्रू हा राजा वज्जीच्या गणराज्यावर अतिक्रमण करण्याच्या विचारामध्ये होता आणि मग आक्रमण करू का नको हे बुद्धाला विचारण्यासाठी त्यांनी वस्सकार नावाच्या एका ब्राह्मणाला, जो त्याचा अमात्य होता, त्या अमात्याला बुद्धाकडे पाठविलं आणि त्यांची राय घ्या म्हणले बुद्धाची की मी वज्जी लोकांवर, वज्जी गणराज्यावर हल्ला करू का नको, आक्रमण करू का नको. आणि ते आला आणि त्यांनी बुद्धाला वंदन केलं आणि अजातशत्रूचा उपदेश त्यांनी बुद्धाच्या पुढे कथन केला आणि बुद्धाने ते ऐकून घेतला शांतपणे. नंतर वस्सकाराला न बोलताना बुद्ध आनंदाला म्हणाले की आनंदा, मी ऐकलंय की वज्जी लोक वारंवार एकत्र येतात. आनंद म्हणाला हो, ते खरं आहे म्हणाला. मग बुद्ध म्हणाले की जे लोक वारंवार एकत्र येतात, आपल्या प्रश्नावर चर्चा करतात, नित्यनेमानं एकत्र येतात, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला आपले प्रश्न चर्चितात, एकमेकाशी ओळख ठेवतात आणि बहुमतानं निर्णय घेतात आणि त्या निर्णयाला ठामपणे चिटकून राहतात, या माणसांचं कधीच वाईट होणार नाही, या वज्जी लोकांचं कल्याणच होईल. या वज्जी लोकांसाठी जो संदेश बुद्धाने दिलेला आहे याला विश्वकल्याणाचा संदेश असं मानलं जातं. हा काही वज्जीसाठी नाही आहे, हा सगळ्या मानवतेसाठी आहे, सगळ्या समाजासाठी आहे जगातल्या. याला विश्वकल्याणाचे 7 नियम असं म्हणलेलं आहे की वारंवार एकत्र येणं. आणि बुद्ध समाजाची अडचण ही आहे की हा समाज फक्त ऑक्टोबरला आणि 14 एप्रिलला एकत्र येतो, बाकी नंतर एकत्र येत नाही तो कधीच. त्यामुळं मग याच्या अडचणी एकमेकाला कळणार नाहीत, त्यामुळे त्याचे सोडवण्याचे उपाय बी या समाजाला कळत नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला
की समग्रपणे नेमलेली कामे चोखपणे करतात का? आपल्याला ती गोष्ट माहीत आहे की एका विहिरीमध्ये दूध टाकायचं गावाने ठरवलं आणि एक बदमाश माणूस होता, त्यांनी ठरवलं की बा एवढं गाव दूध टाकणार आहे, मी एक पाण्याची घागर टाकली तर काय होणार आहे, कोणाला ओळखू येणार नाही. आणि मग त्याने पाण्याची घागर टाकली आणि दुसऱ्या दिवशी सगळे बघायले तर त्या विहिरीमध्ये पाणीच आहे, दूध नाहीच आहे. म्हणजे सगळ्या गावानंच या बदमाश सारखा विचार केला की आपण एकट्याची घागर टाकली पाण्याची तर काय होणार आहे. आणि कळालं की 100% ते गाव अप्रामाणिक आहे, बदमाश लोकांचं गाव आहे. तसं इथेही सुद्धा बुद्धाने सांगितलं की समग्रपणे नेमलेली कामे चोखपणे केली पाहिजेत. एकदा आपल्या बैठकीमध्ये ठरलं की बा हे तुझ्याकडं काम आहे, मग आजारी पडो काही असो कारण न दाखवताना ती काम चोखपणे केली पाहिजेत, ड्युटी केली पाहिजे. समजा एखाद्या गावाला रात्री पहारा द्यायचा असेल किंवा एखादं कष्टाचं काम असेल तर ते सगळे मिळून केलं पाहिजे. ज्याच्यावर जिम्मेदारी दिली त्यानं ते चोखपणे केलं पाहिजे, पार पाडलं पाहिजे. तिसरा नियम त्यांनी सांगितला की वडीलधाडील माणसांचा मान ठेवला पाहिजे. वडीलधाडील माणसं यांच्याकडं अनुभवाचे खाणी असतात, त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, कोणाशी कसं वागावं, कोणती समस्या कशी सोडवावी हे त्यांना माहिती असते. आणि म्हणून यांचे तुम्ही मान राखला पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे. दुसरं, स्त्रियांचा सन्मानाने वागलं पाहिजे, स्त्रियांशी चांगल्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं चूक आहे. आणि ज्या समाजामध्ये स्त्रियांचा मान ठेवला जातो तो समाज प्रगतीपथावर जातो असं बुद्ध सांगतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की न केलेले कायदे पाळायचे नाहीत. जे कायदे आहेत त्यानुसारच वागायचं. कुणी एखादा अन्यायी कायदा लादला तो बिलकुल पाळायचा नाही आणि कायदा भंग बी करायचा नाही. जे नेमलेले सर्वानुमते ठरलं ते कायदे पाळले पाहिजेत. तिसरं, पुढचं त्यांनी सांगितलं की देवस्थानांची योग्य जोपासना केली पाहिजे. विहार असतील तर तिथे बसावंसं वाटलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, टापटीप असली पाहिजे. हे कुठलं तरी बैलाचा दवाखाना आहे असं ते वाटू नये विहारांना. मन प्रसन्न होईल असं तिथलं वातावरण पाहिजे. आणि शेवटचं होतं त्यांनी की भिक्खू, संन्यासी, साधू असतील या सर्वांचा आदर आपण राखला पाहिजे. हे विश्वकल्याणाचे नियम जरी आपण पाहिले आणि बाबासाहेबांच्या विचार कार्याशी एकनिष्ठपणे राहिलो, प्रामाणिकपणे राहिलो तर मला नाही वाटत या समाजाला पुढे वाईट दिवस येतील. या समाजाची प्रगतीच होत राहील, कल्याणच होत राहील आणि कल्याण हो असं मी आपल्या सर्वांना बुद्धचरणी प्रार्थना करतो. परत एकदा लॉर्ड बुद्धा चॅनलला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.